नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. महाराष्ट्रामध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे. आश्रमशाळेतील 3 मुलींना, गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील 3 मुलींना सर्पदंश झाला ही बातमी महाराष्ट्रात पसरलेली आहे आणि त्यामुळे खळबळ उडालेली आहे. मित्रांनो, आश्रमशाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, या ठिकाणची स्वच्छता, मुलांचे आरोग्य, त्याचबरोबर त्या ठिकाणचे स्वच्छतागृह याची जर पाहणी केली तर अक्षरशः किळस आल्यासारखे वाटते. शासकीय आश्रमशाळा ह्या केवळ आणि केवळ त्या संस्था चालकांचे कुरण आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराचं केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही. शासन मोठ्या प्रमाणामध्ये ह्या लोकांना निधी देत आहे. मुलांचं मुलींचं भविष्य, शिक्षण, आरोग्य चांगलं राहावं म्हणून शासन कुठेही पैसा कमी पडू देत नाही. परंतु ह्या पैशाचा उपयोग त्या मुलावर खरोखरच होतोय का हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे. गडचिरोली सारख्या मागास भागामध्ये आश्रमशाळा आहेत आणि ह्या आश्रमशाळेमध्ये जर सर्पदंश होत असेल तर किती भयानक अशी घटना आहे. आज सर्पदंश झाला, उद्या अस्वल हल्ला करेल, उद्या आणखी जंगली प्राणी कोणी हल्ला करतील आणि मुलांचे आरोग्य आणि जीवन अशा पद्धतीने धोक्यात आलंय. माझी शासनाला विनंती आहे की सर्व आश्रमशाळांची निव्वळ कागदोपत्री चौकशी करू नका. मुलांचं तुम्हाला सांगतो स्ट्रिंग ऑपरेशन करा आणि माहिती काढा की त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे जेवण भेटतंय का, त्यांच्या आरोग्याच्या सर्व सुखसोयी आहेत का. कागदोपत्री सगळं रेकॉर्ड बरोबर असतं, परंतु प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर चित्र मात्र विराधक पाहायला मिळत आहे. ज्या मुलींना सर्पदंश झाला त्यापैकी काही मुली जरी दगावल्या असल्या तरी एक मुलगी अतिशय गंभीर आहे. तिची लवकरात लवकर तब्येत सुधारावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण ह्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की जितक्या महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळा असतील, शासकीय वसतिगृह असतील, या ठिकाणची प्रत्येक महिन्याला चौकशी झाली पाहिजे. मुलांना सकस आहार मिळतो का हे पाहायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे का, इचूकाटीची भीती आहे का, या सगळ्या बाबीची चौकशी जर केली आणि व्यवस्थित पाहणी केली तरच विद्यार्थी सुरक्षित राहतील. अन्यथा अशा घटना सुद्धा भविष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अशा जर या ठिकाणी आढळून आला असेल तर अशा आश्रमशाळा शासनाने त्वरित बंद केल्या पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते निश्चित कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.